नमस्कार माता बहिणीनो, भावा बहिणीनो, नमस्कार सगळ्यांना. बघा, येळामुशाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभ इच्छा. गेल्याव का तुम्ही तुमच्या रानात? तर बघा, आम्हाला काय शेतच नाही. कुणी बोलवलं तर जाणार. शेती नाही आम्हाला. आमचे विनाकारण शेत गेलेले ते सगळ्यालाच माहीत आहे. कसं गेलं, काय गेलं, कुठून गेलं, कुंकड गेलं, ती सगळ्याला माहीतच आहे. सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. आणि तर आता कसं आहे, माहेराकडं आहे, पण माझे वडील जाऊन बरेच वर्ष झाले. देवाघरी वडील गेले, बरेच वर्ष झाले. आपलं वडील गेल्यावर आता काय, वडील होतं तर फोन करीत होतं, ये बाई. आता काय खरं असतंय, आईचं बी दुखतंय, ही ती दुखणारच. वय झाले की माणसं दुखतच असते माणसाचं. मग फोन केला तर जाते माणूस. एका ताईंनी फोन केला तर बघा मला, म्हणजे रात्रीच फोन केलेला, पण इकडं हाय शेत त्यांचं. कुठं आहे बघा, पात्रोड का काय, इकडं या म्हणल्या, आमच्या शेतात या, आज येळामुशा आहे. पण त्यांनी म्हणले या, फोन केला त्यांनी, पण दाजीच्या मागं लोकांचं काम करावं लागतंय, सुट्टी नाही. त्याच्यामुळं ते म्हणले आधीच सांगायला पाहिजे होतं. रात्री सांगितलं, आधीच सांगता येते त्यांना, राहता येत नाही म्हणलं घरी. मग दाजी गेलं कामाला. बालपणीच्या आठवणी लय असते त्या. कसं रडतंय लेकरू आहे, शेजारीचं लेकरू रडायला लागले. लय रडते ती. गाडी पाय बांधणं, गाड्या पाय बांधणं, गोड्या पाय बांधणं सारखं चालू आहे. सायकली पाय बांधणं, ती सायकली पाय लेकराची. आणि मग पुन्हा येळामुशा म्हणल्यावर तर काय सांगाव्या लहानपणीच्या आठवणी. वडील असताना आई सकाळ सकाळच लगे कालवा असायचा. आज येळामुशा, शाळेत गुरुजीला विचारायचो, गुरुजी म्हणायचो आम्ही तर. म्हणले कुठले सर? पुन्हा पुन्हा आलते सर शेवटच्या टप्प्यात. शिक्षण नाही जास्त झालेलं माता बहिणीनं माझं. आणि मग परत काय झालं की विचारायचं गुरुजीला, आज आम्ही घरी राहणार आहे, तर येळामुशा रानात जायचं आहे असं विचारायचं सरली. शाळेत विचारायचं आणि निघायचं लगेच. रानात गेले की बोर आलेली असायची झाडाला. बोर कुठं कुठं हरभरा, म्हणजे डहाळा बारीक असायचा, हरडा गाठा नसलेला, त्यावेळेस डहाळा येत नसायचा. कुठं डहाळा आलेला असायचं. ऊस मोडून खायचा. आणि ती ज्वारीत जाऊन पूजा करायची आई आमची. ते मोरवा आणायचा कुंभाराच्यातलं, तिथं ती ठेवायची, ती पूजा करायची, नैवेद्य दावायचा. इतकं भारी असायचं, माता बहिणीनं विचारायची सोयच नाही. लय भारी असायचं ते लहानपण, बालपण. आता काय खरं आहे व काय सांगायचं तुम्हाला, सगळं अवघड आहे बघा आता. वरची वर ओळखीसुद्धा मोडल्या सगळ्यांच्या. फोन करायचं तर लांब. म्हणून मी सगळ्याला सांगत असते, बाबा सावध, कोणीच कुणाचं नाही. ज्यानं सह्या केल्यात का, सह्या आपल्या तिला तर कोणीच विचारित नाही. जिनं सह्या केल्या त्या तिला तर कोणच विचारत नाही. म्हणून सही नसते आता केली तर आता वाटते लय बरं झालं असतं. बोलविलं तरी असतं येळामुशाला. आईमुळं करावं लागलं किंवा आई हट्टी आई. कर बाई, सही कर तर कर. बघा आता येळामुशाला तरी बोलवितात का तुझ्यात? अशी पद्धत राहते बघा वरचीवर माणूस विचारित नसते. एकदा सह्या झाल्या की काय बी खरं नसतं बघा. नाहीतर आपल्या बी जेवढं मुलाला जन्म दिलाय का, तीच मुलीला बी ते जन्म आपण दिलेला ना, तिचा बी हक्क आहे ना घरात. जेवढा मुलाचा अधिकार आहे तेवढा मुलीचा बी अधिकार आहे. सांगा कोण म्हणतंय मुलीचा अधिकार नाही? मी तर माझ्या मुलाला आणि मुलीला निम्म देणार, दोघाली पण.
अशीच आहे बघा, मी तशीच आहे. मग ती आपल्या इथं काय म्हणते ती की हे 2 फडशेचं बी घर असू द्या, आपली लेकरं ते लेकरच, दोन्ही बी लेकरं आपलीच आहे. ती मुलगा बी आपलाच आहे, मुलगी आपलीच आहे. मग मुलीचा बी अधिकार आहे ना आपल्यापाशी. कोण म्हणते पोरीचा अधिकार नाही? लग्न झालं की परकी झाली का? अधिकार आहे. आईवडिलांनीच म्हणायचं असते बाय आज येळा अमावस्या येते का. त्याच्यामुळं नाही मी सांगत असते पोरीला कशाला सही करू नको, हे काय उपयोगीचं आहे असलं. असं गोड बोलून आज कितीतरी फोन येते तर मला, ताई गोड बोलून सह्या घेतल्या, आम्हाला विचारित नाही. काय करावं ताई, भाऊ गोड बोलून सह्या घेतल्या, आता आम्हाला बी म्हणे ना. अहो काय सांगू ताई तुम्हाला, तुमचं ते आमचं नाही सांगल तेवढं बरंच. आम्ही बी तीच करून फसलोत. गोड बोलून सह्या घेते ती पुन्हा विचारित नाही ती. मग त्याच्यामुळंच नाहीच आता. पण नसतंय चांगलं, बहीण बाळा आल्याशिवाय घरदार गोड दिसत नाही. ते कोणी काही बी म्हणू द्या, बहिणी बाळाशिवाय येळा अमावस्यासुद्धा गोड दिसत नाही. पाहुणं रावळं असलं तरच असतं सगळं. पण एवढं खरं की बाबा लय जणाचे मला तर फोन आले, लय म्हणजे लय. माझं ती आई बापाच्या महागारी भाऊ जाया कुणाच्या चिमण्या चाललेल्या उन्हाच्या, ती गाणं टाकलं होतं बघा म्या. आई बापाच्या महागारी भाऊजया कोणाच्या, भाऊजया कोणाच्या, चिमण्या चालल्या उन्हाच्या, चिमण्या चालल्या उन्हाच्या, धारा लागल्या पाण्याच्या. म्हणून तुम्हाला सांगते मी, खरंच आहे, एकदा सही झाली की लेक परकी झाली. तसा अधिकार नाहीच आहे. मुलाला बी जन्म दिलाय, मुलीला बी जन्म दिला. हां आता लय म्हणजे ती गाणं केल्यानंतर मला बरेच फोन आले, बरेच कमेंटी तर भरपूर आहेत. आणि त्या गाण्यावर किती व्हिडिओ काढलेले आहेत बघा तुम्ही माता बहिणीनं. भरपूर व्हिडिओ काढलेले आहेत त्या गाण्यावर, भरपूर माझ्या माता बहिणींनी. तर मला सांगायचं आहे की नाराज व्हायचं नाही, धाडसानं राहायचं, काय गरज नाही. साडीन पिढी तुम्हाला दिसलं का माझे तरी काय? आज 2-4 वर्ष झालं मी ह्या यूट्यूबमध्ये, पण दिसलं का राखी बांधाय गेलेली किंवा काही नसतंय. बोलले तर बोलले, नाही तर नाही बोलले, जाऊ दे. प्रत्येक गोष्टीचं टेन्शन आहे आपल्याला, प्रत्येक गोष्ट. तर माझ्या माता बहिणीला सांगणं आहे, काय घाबरायचं नाही, नाराज व्हायचं नाही, हसून खेळून जगायचं आपण. आता लाडक्या बहिणी सरकार आपल्याला देणारच आहे साडी चोळीला पैसे. आता आपण लाडक्या बहिणी. पण मला सरकाराला एक सांगायचं आहे, सगळं स्वस्त करावं. आता एवढी महागाई करू नये. ती महागाई असल्यामुळं लय अवघड आहे. तर माता बहिणीनो, काय बोलणे चुकलं तर माफ करा, कारण रागात बोलणं होतं ना माझं, रागात बोलले होते मी. काय करता, आठवण येते लहानपणीची आई वडिलाची, त्याच्यामुळं माणूस रागात बोलत आहे. बरोबर आहे का? चला येते, तुम्ही पण या माझ्या घरी कधीतरी.